औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बार्शी येथील क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या युवा क्रिकेट शिबिरामध्ये शिबिरार्थीला लोखंडी रोलर ओढायला लावून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा सदोष मनुष्यवध प्रकरणी अटक करण्यात आलेल्या क्रिकेट कोच विवेक गजेंद्र दुगन याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर होऊन न्यायमूर्तींनी क्रिकेट कोच विवेक गजेंद्र दुगन यांची जामिनावर मुक्तता केली. सदरच्या दुर्दैवी प्रकार बार्शी येथील बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये घडला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर निकालाविरुद्ध क्रिकेट कोच दुगन यांच्यातर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे जामीन अर्ज दाखल केला होता. घडलेले घटना दुर्दैवी अपघाती आहे. सदर प्रकरणी झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा चुकीच्या गृहिताखाली दाखल झालेला आहे असा युक्तिवाद ऍड जयदीप माने यांनी केला. या प्रकरणी आरोपीतर्फे ऍड जयदीप माने, ऍड मीर मोंडकर यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍड महालक्ष्मी गणपती यांनी काम पाहिले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.